हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅपी होम विथ स्वप्नाली। आज आपण मस्त अशी फालुद्याची रेसिपी पाहत आहोत। तर इथे मी आज तुम्हाला शाही मँगो फालुदा कसा बनवायचा घरी ह्याच्या शेवया सुद्धा आपण बनवणार आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। फालुदा बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले इथे सब्जा भिजवून घेणार आहोत। तर मी इथे 1 ते 1.5 चमचा सब्जा घेतलेला आहे, तो आपण पाण्यात भिजवून घेऊ। आपलं सगळं काम होईपर्यंत सब्जा छान असा भिजून फुगेल। हा आता आपण एकत्र व्यवस्थित पाण्यात करून बाजूला ठेवून देऊ। इथे मी आपण ज्या फालुद्याच्या शेवया करणार आहोत त्याच्यासाठी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 2.5 वाटी पाणी घेणार आहे। तर मी इथं सुरुवातीला 1 वाटीच पाणी ओतून व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करते पाण्यामध्ये। आणि कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये उरलेली 1.5 वाटी पाणी टाकून व्यवस्थित परत हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि इथे मी पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक, तो थोडासा असा गरम केलेला आहे आणि ते गरम पॅनमध्ये आता हे आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती ती ह्याच्यामध्ये ओतून घेऊ। आणि नॉनस्टॉप आपल्याला हे हलवायचं आहे, खाली चिटकलं नाही पाहिजे। आणि हे बघा थोडंसं आपण हलवत ते असं घट्टसर होतं। आणि आता हे घट्टसर झालं की थोडंसं असं आता ट्रान्सपरंट व्हायला लागलेलं आहे। पूर्णपणे ज्या वेळेला हे असं ट्रान्सपरंट होईल त्यावेळेसच आपण ह्याचा गॅस बंद करणार आहे। हे बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरच शिजून घ्यायचं आहे, खूप फुल गॅस करायचा नाही आहे जेणेकरून हे चिटकेल खाली। तर मीडियम गॅसवरच आपण हे शेवयांचं जे पीठ आहे कॉर्नफ्लॉवरचं ते बनवून घेणार आहोत। आणि ते शिजलं की ट्रान्सपरंट दिसतं, त्याच्यामुळं हे झालेलं पण आपल्याला कळतं। तर मी इथे शेवया बनवण्यासाठी हे बघा सोऱ्याला शेवयांची जी प्लेट असते ती लावून घेतलेली आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये शेवया हव्यात, जाड, थोड्याशा पातळ, त्या पद्धतीने तुम्ही ही प्लेट लावायची आहे। मी थोडीशी मीडियम साईजची प्लेट घेतलेली आहे, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही। आणि ह्या शेवयांचं पीठ व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये भरलं की थंडगार पाण्यामध्ये ह्या शेवया आपल्याला करायच्या आहेत। बर्फाचं पाणी आणि पाणी जे ओतलेलं आहे ते सुद्धा खूप थंड आहे। ह्या शेवया बनवताना 2 वेगवेगळे बाउल मी वापरते, एकाच बाउलमध्ये सगळ्या नाही करत आहे। आणि ते 10 ते 15 मिनटं त्याच्यामध्येच ठेवायचे आहेत। इथे मी मँगो शेक बनवायला घेत आहे, त्याच्यामध्ये 1 कप आंबा घेतलेला आहे, थोडीशी अशी साखर टाकते आहे। 1 कप पूर्ण असं हे दूध आहे, हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित फ्रीजमध्ये, असं खूप व्यवस्थित थंड असं दूध वापरलेलं आहे। आता आपण फालुदा बनवायला घेऊ। इथे मी 1 मोठा ग्लास घेतलेला आहे, जार टाईप, आणि त्याच्यामध्ये मी इथे भिजवलेला सब्जा, आंब्याचे काप, त्याच्यानंतर आपण ज्या शेवया सेट करून घेतलेल्या होत्या व्यवस्थित अशा त्या टाकायच्या आहेत। इथे मी 1 ते 1.5 चमचा शेवया टाकलेल्या आहेत। त्यावर मी इथे काजू, बदाम, पिस्ता, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथं वापरू शकता। हा शाही फालुदा आहे त्याच्यामुळे इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही भरपूर असे वापरायचे आहेत। त्यानंतर टूटी फ्रूटी, इथे माझ्याकडं मँगो आईस्क्रीम आहे म्हणून ती वापरलेली आहे, तुमच्याकडं व्हॅनिला असेल तुम्ही तीही वापरली तरी चालेल। आणि त्यानंतर जो आपण मँगो शेक बनवला होता तो ह्यामध्ये व्यवस्थित असा ओतून घ्यायचा आहे। मँगो शेक व्यवस्थित थंड करून घ्या तुम्ही फ्रीजमध्ये जर तो थंड नसेल तर, आणि त्याच्यानंतरच हा फालुदा बनवायला घ्या। इथे नंतर मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेली आहे वरती, त्यावर आता आपण डेकोरेशन छान असं करून घेऊ। इथं मी आंब्याचे काप, काजू, बदाम, पिस्ता, हे बघा भरपूर असं छान टाकायचं आहे, फालुदा आपल्याला छान दिसला पाहिजे। आणि मी इथं लाल कलरची टूटी फ्रूटी वापरलेली आहे जेणेकरून आपला हा फालुदा खूप छान असा दिसेल। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा हा फालुदा झालेला आहे। गरमीमध्ये मस्त ही फालुद्याची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझं इंस्टाग्राम पेज हॅपी होम विथ स्वप्नालीलाही फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।